नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या डेली मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे आपला 29वा. तर इथे मॅडम काहीतरी लिहित आहेत. तर काय लिहित आहेत बघूया. इथे इयर्स लिहिले आहेत आणि काहीतरी शॉपमधून आलेलं दिसतंय. तर काय आले ते त्यांनाच विचारूया. मला पण माहिती आहे, पण माझ्याकडून ऐकण्यापेक्षा त्यांच्याकडून ऐकून घ्या. उसके लिए नया ही खाने का ना अपना किसके लिए? 2 साल का फ्रॉक बना 2 साल का फ्रॉक के लिए ले लेना यार, चलेगा अभी क्या हाँ, करने का. चलेगा. तुम्ही बघू शकतो की अक्षरशः फॅब्रिकची मारामारी झाली आहे. आपल्याकडे आपला स्टॉक पूर्ण संपलेला आहे ना, आता आपल्याला रिस्टॉक करावं लागतंय. तर काही आपण कलर्स नवीन काढतोय, कशात फॅब्रिक अवेलेबल आहे, कशात नाही आहे फॅब्रिक अवेलेबल, ते आपण ऑर्डर सुद्धा केलेले आहेत. काही मिळतंय, काही नाही मिळत आहे. तर आपण तुमच्यासाठी नवीन कलर पण घेऊन येतो आहोत. तर आता हा जो संदर्भात बघितला, हा ड्रेस मला पाठवायचा अमरावतीला. ऑलमोस्ट टाईम पिरियड खूप कमी आणि अमरावतीला सर्व्हिस पण नाही आहे. सर्व्हिस नसली तरी आपण काहीतरी जुगाड करून ड्रेस पोचवतो, कारण की कस्टमरच हा आपला देव आणि आपण सर्व्हिस कस्टमरला चांगलीच देतो. तरी आपल्या परकर पोलकेचे काही साईजेस आउट ऑफ स्टॉक झालेले त्याचे काहीमध्ये कल्याणी कॉटनचे जे आपले ड्रेसेस आहेत ते आउट ऑफ स्टॉक झाले. त्याचं आपण रिस्टॉक करतो आणि अक्षरशः बघूया आपण की एवढा फॅब्रिक असून पण कमी पडतोय. म्हणजे ऑलमोस्ट कल्याणी कॉटनचा त्या ह्याच्यात कमी निघणार आहे. बाकी इथे तर कस्टमरची कामं चालूच आहे. रेडीमेड पण कामं होत आहेत, ते बघू शकतो आपण. ते मास्टर कटिंगला सुरू केली आहे त्यांनी. तिथे एम्ब्रॉयडरी पण चालू आहे आपली. कशाला पाहिजे? बाकी ब्लाउजेस तर होत आहेत. तर आपण जाऊया शॉपला, कारण की खूप म्हणजे राणी खूप कलरचा असं खण येतोय. हा येतोय हेक्टिक डे आज, कारण की स्टॉकच खपलाय. तर आता भेटूया शॉपमध्ये जो स्टॉक आहे. येतोय आता कस्टमर पण चालू आहे. ऑर्डर तर ती वाट दिलेली आहे बघूया. आज ती ही. मारामारी फॅब्रिकची झालेली ती मारामारी संपली आहे, कारण की आपला खण आलेला आहे आणि कलर्स आलेले आहेत. म्हणजे पटकन आपण रिस्टॉक करू शकतो. आता थोड्या वेळच जाणार आहे. हा लवकरच आउटफिट नाही बोललं तरी किती दिवसात येईल? पटकन बोला मॅडम. 2 ते 3 दिवसात येईल. शॉपला काय आपण आता पोचत नाही आहोत, कारण की कारखान्यात जेवढा वेळ जातोय की ऑलमोस्ट कलेक्शन पण करायचं. आणि हा रेडीमेडमध्ये घेतलाय स्टिचिंगला, तर या फॅब्रिक पण थोडाच उरला. हा मंथ्समध्ये फ्रॉक बनवणार आहोत. तर इथे मास्टरचं पण तुझं काम चालू आहे, तो ब्लाऊज बनवतोय. बाकी इथे पण रेडीमेड कस्टमरची कामं चालू आहेत. परत अजून ही मशीन वर्क तर बघितलीच आपण. तर आजचा डेली मिनी ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या नवीन डेली मिनी ब्लॉगमध्ये. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.